नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या NAP 2020 पॅटर्न मधील MA सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरचे ॲडमिशन सुरू झालेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन ॲडमिशन ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. ते ॲडमिशन कसे करायचे या संदर्भात मार्गदर्शनासाठी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जो पेज दिसत आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे होम पेज आहे, ते होम पेज इथं तुम्हाला दिसत असेल. गुगल मध्ये गेल्यानंतर KBCNMU हे टाईप केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल त्यावेळेस अशा पद्धतीचं होम पेज तुम्हाला दिसेल. हे होम पेज आल्यानंतर इथे ई सुविधा नावाचा जो टॅब आहे त्याच्यावर क्लिक करायचं. ई सुविधा या टॅबवर क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडला ऍडमिशन 2024-25 या टॅबवर क्लिक करायचं. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रोल डाऊन करून इथे क्लिक हिअर फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन अकॅडमिक इयर 2024-25 यावर क्लिक करा. त्यानंतर ऍडमिशन फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड स्टुडंट यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर इथे ऑलरेडी स्टुडंट ऑफ धिस युनिव्हर्सिटी हे ऑप्शन तुम्हाला दिसेल. इथे आय हॅव माय 16 डिजिट एनरोल नंबर किंवा PRN नंबर हे ऑप्शन दिसेल. इथे क्लिक या बॉक्स मध्ये क्लिक करायचं आणि इथे तुमचा जो PRN नंबर आहे तो PRN नंबर इथे टाईप करायचा. PRN नंबर टाईप केल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर इथे तुमचा जो पासवर्ड आहे, तुमची डेट ऑफ बर्थ असेल, परंतु तो डेट ऑफ बर्थ आहे तो अगोदर वर्ष, त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिवस या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला तिथं टाईप लिहायचं आहे. जसे की 2002 असं जर तुमचं डेट ऑफ बर्थ असेल तर 02, त्यानंतर जानेवारी महिना असेल तर 01 आणि त्यानंतर दिवस जर तुमचा 5 जानेवारी असा असेल तर 05. अशा पद्धतीने तुम्हाला पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन वर जायचं. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे होम पेज दिसेल. यामध्ये स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे उजव्या हाताला कॉर्नरला अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करा. अप्लाय ऑनलाईन वर क्लिक केल्यानंतर इथे बघा, इथे तुमचा कोर्स येईल MA रेग्युलर ॲज पर NAP 2020 पॅटर्न इकॉनॉमिक्स MA पार्ट सेकंड तुमचं कम्प्लीट आहे. आता सेम थर्ड साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मग इथं अप्लाय या बटनवर क्लिक करा. तुम्हाला एक सूचना येईल, आपले वर्तमान महाविद्यालय आहे 1000M हा आपला कोड आहे, आपल्या स्कूल ऑफ सोशल सायन्स डिपार्टमेंटचा हा कोड आहे. तो बरोबर आहे का हे चेक करायचं आहे आणि नसेल बरोबर तर मग त्यात चेंज करा सांगितलंय. हे सर्व बरोबर असल्यामुळे गो टू सेम कॉलेज यावर क्लिक करा. गो टू सेम कॉलेजवर आल्यानंतर आता तुम्हाला इथे ग्रुप दिसतील. तुमचे जे विषय आहे त्या विषयाचे तुम्हाला ग्रुप दिसतील. आता इथे सुरुवातीला आहे इलेक्टिव्ह पेपर ग्रुप, या दोन पैकी तुम्हाला एक निवडायचा आहे. तर या विद्यार्थिनीचा एक निवडलेला आहे. त्यानंतर मेजर कोर ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाहीये, जे आहे तेच तुम्हाला क्लिक सगळे मेजर कोर ग्रुप मधील सर्व विषय तुम्हाला येतील. त्यानंतर रिसर्च प्रोजेक्ट आहे, हे झालं थर्ड सेमिस्टर झाल्यानंतर मग प्रोसीड करा. ऍड नेक्स्ट टर्म कोर्स, आता तुम्हाला फोर्थ सेमिस्टर पण ऍड करायचा आहे. फोर्थ सेमिस्टर मध्ये तुम्हाला पुन्हा इलेक्टिव्ह ग्रुप दिसेल. या विद्यार्थिनीचा इंडियन इकॉनॉमी हा घेतला आणि मेजर कोर ग्रुप जे आहे ते 3 आहेत. अनेक डेझर्टेशनचा असो, डेझर्टेशन इथे नाहीये. आणि नंतर लास्टला आहे रिसर्च प्रोजेक्ट, हे तुम्ही क्लिक केल्यानंतर पुन्हा प्रोसिडर जा. आता हे तुमचे पेपर आलेले आहेत, एकदा पुन्हा चेक करून घ्यायचे. इलेक्टिव्ह पेपर आपण जो निवडला तो झालाय का एकदा चेक करा. सर्व ओके असल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करा. या ऍडमिशन फीज वर क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ऍडमिशन फीज दिसेल. त्या ऍडमिशन फीज मध्ये तुम्हाला 3765 रुपये तुमची ऍडमिशन फी आहे. डिग्री सर्टिफिकेट फी तुमची 500 रुपये आहे आणि एक्झाम फी तुमची 1570 रुपये आहे. टोटल तुमची फीज आहे 5835. सबमिट करा. सबमिट केल्यानंतर ऍडमिशन फी पेमेंट याच्यावर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला 2 इन्स्टॉलमेंट आहेत. पहिला इन्स्टॉलमेंट आहे 3952. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे इन्स्टॉलमेंट दिसेल. यामध्ये पहिला इन्स्टॉलमेंट आहे 3952 रुपये. यावर मेक पेमेंट यावर क्लिक करायचं आहे.
मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर इथे दिसेल तुम्हाला ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे QR कोड जनरेट होईल. तो QR कोड स्कॅन करून तुम्हाला 3,952 रुपये फीस भरायची आहे आणि ती फीस भरलेली जी पावती आहे, रिसिप्ट आहे, ती रिसिप्ट तुम्हाला डिपार्टमेंटला जमा करायची आहे. काही अडचण असल्यास तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या शिक्षकांना कॉल करून विचारू शकता. धन्यवाद.